नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्राची जी आत्ता झालेली विधानसभा निवडणूक आहे त्या विधानसभा निवडणुकीबद्दल चालू घडामोडीचा जो पार्ट आहे तो आपल्याला पाहायचा आहे। येणाऱ्या ज्या काही सगळ्या परीक्षा आहेत या सगळ्या परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो असा जो डेटा आहे याबद्दलची आपल्याला इथं माहिती पाहायची आहे। आता हा जो पॉइंट आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्राची जी विधानसभा निवडणूक आहे 2024 ची, आता महाराष्ट्राची आत्ता झालेली 2024 ची जी विधानसभा निवडणूक आहे ह्याच्यामध्ये कुठला डेटा आपल्याला महत्त्वाचा आहे चालू घडामोडीसाठी। सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर मग ही जी विधानसभा निवडणूक आहे ह्या निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर झाला, त्याच्या डेट्स कुठल्या आहेत, टप्पा तर एकच होता हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यानंतर पक्षनिहाय कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ह्याच्याबद्दलची सुद्धा आपल्याला माहिती ह्याच्यामध्ये आवश्यक आहे। दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे महिला आमदारांचा। मग ह्याच्यामध्ये 3 पॉइंट अतिशय महत्त्वाचे आहेत की कोणत्या विधानसभेमध्ये किती महिला आमदार होत्या, किती महिला उभं राहिल्या होत्या याच्याबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला घेणं अतिशय महत्त्वाची आहे। त्याच्यानंतर मताधिक्य आणि विजय, मग हेही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेले उमेदवार कुठले, सर्वात कमी मताधिक्याने निवडून आलेले उमेदवार कुठले, मग सर्वात कमी मध्ये मग त्याची जी संख्या आहे ती सुद्धा आपल्याला विचारली जाऊ शकते। दुसरं 15वी जी विधानसभा आहे, आता ही विधानसभा 15वी आहे, ह्याचे ठळक वैशिष्ट्य काय होते, मग सर्वाधिक मतदान केंद्र कुठं, सर्वात कमी मतदान केंद्र कुठं, आणि मग ह्याच्याबद्दलचं निवडणूक आयोगाने या निवडणुकीमध्ये वेगळं असं काय केलं होतं याबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला यामध्ये पाहायची आहे। दुसरं मतदानाची एकूण टक्केवारी, आता सध्या जर तुम्ही बघत असाल या निवडणुकीचा सगळ्यात महत्त्वाचा ट्रेंड आहे तो म्हणजे टक्केवारीचा। निवडणूक आयोगाने प्रत्येक वेळी ज्या टक्केवारी आहेत त्या सगळ्या बदललेल्या आहेत, ह्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला या सगळ्या स्लाइडमध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याची माहिती पाहायची आहे। बरं, आता हा जो पॉइंट आहे महाराष्ट्र विधानसभेचा जी निवडणूक आहे, खरं तर ही विधानसभा 15वी विधानसभा आहे। ही जी विधानसभा आहे ही 15वी विधानसभा आहे। दुसरं, आता हे तर झालं चालू घडामोडीशी संबंधित आहे, पण आपल्या राज्यघटनेमध्ये आपली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेमध्ये या विधानसभेबद्दल नेमकं काय आहे हे सुद्धा पाहणं खूप आवश्यक आहे। म्हणजे ही चालू घडामोडीचा पॉइंट तो जीएस ला कनेक्ट करून पाहणं खूप आवश्यक आहे। ही तर आहेच आहे की जीएस मधला मग विधानसभेचा जो पार्ट आहे तो सुद्धा आपल्याला या लेक्चर मध्ये बघायचा आहे। मग ही विधानसभा त्याच्यासाठी कुठलं कलम आहे, मग विधानसभेचा कार्यकाळ किती असतो, त्याच्यानंतर विधानसभेची रचना कशी आहे, राज्यघटनेमध्ये नेमक्या कुठल्या तरतुदी त्याच्या संदर्भात आहेत याबद्दल सुद्धा आपल्याला डिटेल गोष्टी आपल्याला या सर्व लेक्चर मध्ये बघायच्या आहेत। मग आता जर आपण बघितलं तर विधानसभे ही राज्यघटनामध्ये विधानसभा कुठं आहे याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आहे। इथं जर आपण बघितलं राज्य विधिमंडळाच्या बाबतीत आपल्या राज्यघटनेमध्ये भाग 6 दिलेला आहे। भाग 6 कशाशी संबंधित आहे, हा जो भाग 6 आहे हा भाग 6 हा राज्य विधिमंडळाच्या संबंधी आहे। मग राज्य विधिमंडळाच्या संदर्भात भाग 6 आहे आणि इथं जर आपण म्हणलो कलम 168 आर्टिकल 168 ते आर्टिकल 212, बघा राज्य विधिमंडळाचा आपल्या राज्यघटनेमधले कुठला पार्ट आहे त्याच्यामध्ये भाग 6 आणि कलम 168 ते 212 अशा कलमांमध्ये आपल्याला या देशातली जी राज्य विधिमंडळ आहे त्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते। मग आता राज्यघटनेमध्ये सगळे 25 भाग आहेत, त्याच्यामधला 6वा भाग हा राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे। आता विधानसभेच्या बाबतीत जर तुम्ही म्हणलात तर ही जी विधानसभा आहे ही प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा असते। विधानसभेचे जे सदस्य आहेत ह्याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग नेहमी प्रश्न विचारला गेलेला आहे त्याच्यामध्ये विधानसभेचे सदस्य कमीत कमी विधानसभेमध्ये 60 सदस्य असतात आणि जास्तीत जास्त विधानसभेमध्ये 500 सदस्य असतात। म्हणजे विधानसभेची कमाल सदस्य संख्या कमाल जर म्हणला म्हणजे किमान आणि त्याच्यानंतर कमाल म्हणजे 2 आहेत। विधानसभेच्या बाबतीत जर एक गोष्ट आहे, विधानसभेमध्ये कमीत कमी 60 सदस्य असतात आणि जास्तीत जास्त 500 सदस्य असतात। पुन्हा एकदा आपण राज्य विधिमंडळ राज्यघटनेत कुठे आहे, राज्यघटनेतल्या भाग 6 मध्ये राज्य विधिमंडळ आहे। याच्यानंतर कलम 168 पासून कलम 168 ते 212 मध्ये राज्य विधिमंडळाची गोष्ट आहे।
मग ह्याचे सदस्य आपण पाहतोय राज्य विधिमंडळामध्ये कमीत कमी 60 सदस्य असतात आणि जास्तीत जास्त 500 सदस्य असतात। मग आता ह्याच्यामध्ये 5 राज्य असे आहेत की या 5 राज्यामध्ये सदस्यांच्या बाबतीत 60 सदस्यांपेक्षा कमी सदस्य आहेत। कोणते कोणते 5 राज्य आपल्याला पाहायला मिळतात? ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे राज्य आहे ते म्हणजे अरुणाचल प्रदेश। अरुणाचल प्रदेश आहे, त्याच्यानंतर सिक्कीम आणि त्याच्यानंतर गोवा। हे 3 राज्य असे आहेत बघा। राज्य विधिमंडळामध्ये जर बघितलं तर कमीत कमी 60 सदस्य आणि जास्तीत जास्त जर सदस्य बघितले तर 500 सदस्यांपर्यंत विधिमंडळात सदस्य असू शकतात अशी आमची राज्यघटना सांगते। मग आपल्याकडे हे जे 3 राज्य आहेत, 3 राज्य कुठले कुठले? अरुणाचल प्रदेश आहे, सिक्कीम आहे आणि गोवा आहे। या 3 राज्यामध्ये विधानसभेचे फक्त 30 सदस्य असतात। या 3 राज्यामध्ये विधानसभेचे फक्त 30 सदस्य आहेत आणि 2 राज्य असे आहेत, एक आहे मिझोराम आणि दुसरा आहे नागालँड। मिझोराम आणि दुसरा आहे नागालँड। या 2 राज्यामध्ये जे विधानसभेचे सदस्य आहेत, मिझोराम मध्ये 40 सदस्य आपल्याला पाहायला मिळतात आणि नागालँड मध्ये आपल्याला 46 सदस्य आहेत। म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढे राज्य आहेत तेवढ्या सगळ्या राज्यामध्ये हे जर 5 राज्य जर सोडले, बाकीच्या सगळ्या राज्यात कमीत कमी विधानसभेची जी सदस्य संख्या आहे ती 60 असते आणि जास्तीत जास्त जी सदस्य संख्या आहे ती 500 असते। मग आता आपल्या महाराष्ट्राची जी विधानसभा आहे, आता जी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाली ती 288 जागेसाठी ही निवडणूक झालेली आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 जागा असतात, हे लक्षात घ्या। पुन्हा एकदा मग जे सदस्य आहेत आपल्या राज्यघटनेनं विधिमंडळामध्ये जे सदस्य सांगितले ते कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 आहेत। मग ह्याच्यामध्ये 5 राज्य असे आहेत की जिथं हे सदस्य आहेत। ह्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश असेल, सिक्कीम असेल आणि त्याच्यानंतर गोवा। ह्याच्यामध्ये 30 सदस्य, इथं मिझोराम आणि नागालँड ह्याच्यामध्ये मिझोराम मध्ये 40 आणि नागालँड मध्ये 46 असे हे सदस्य जर आपण सोडले तर बाकीच्या सगळ्या राज्यामध्ये 60 ते 500 अशी सदस्य संख्या असते। आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जी सदस्य संख्या आहे ती सदस्य संख्या 288 आहे। मग आता कमीत कमी आपण बघितले, जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये उत्तर प्रदेश हे असं राज्य आहे। या उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे हे जे उत्तर प्रदेश आहे जिथं आपल्या देशामध्ये लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे, हेच उत्तर प्रदेश आहे। इथं लोकसंख्या सगळ्यात जास्त असल्यावर आणि विधानसभेच्या ज्या जागा असतात त्या लोकसंख्येच्या प्रमाणात असतात। या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या ज्या जागा आहेत त्या 403 जागा आहेत। म्हणजे सगळ्या भारतामध्ये सगळ्यात जास्त ज्या विधानसभेच्या जागा आहेत त्या उत्तर प्रदेशमध्ये त्या किती आहेत तर त्या 403 जागा आहेत। हे त्याच्यामधला महत्त्वाचा पॉइंट आहे। मग आता विधानसभा आपल्याला ही जी निवडणूक आहे म्हणजे चालू घडामोडीचा पॉइंट पाहायचा आहे, पण चालू घडामोडीमध्ये विधानसभेबद्दल एवढी माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे। दुसरं, आता सदस्य संख्येबद्दल थोडं आपण बोलूयात। आता ही जी विधानसभेची सदस्य संख्या आहे तर ही इतकीच का असते? आमच्याकडे विधानसभेची जी सदस्य संख्या आहे ती लोकसंख्येच्या प्रमाणात असते। मग आता ह्याच्यासाठी 84वी घटनादुरुस्ती झालेली आहे। ह्याच्यासाठी 84वी घटनादुरुस्ती झालेली आहे आणि ती घटनादुरुस्ती 2001 ला झाली। 2001 ला 84वी घटनादुरुस्ती झाली आणि या घटनादुरुस्तीनं असं ठरवलं गेलं की 2026 पर्यंत आपल्या देशामध्ये सर्व विधानसभेमध्ये जी सदस्य संख्या आहे ती आहे तशीच राहील। 2026 नंतर राज्य पुनर्रचना आयोग आणि मग त्याच्यानंतर जे आयोग स्थापन केला जाईल आणि मग ही जी सदस्य संख्या आहे ही सदस्य संख्या वाढवली जाईल। त्याच्यामध्ये लोकसंख्येचा अंदाज घेऊन ही सदस्य संख्या ठरवली जाईल। पण 2026 पर्यंत आपल्या विधानसभेमध्ये अशा सदस्य संख्या असतात। बघा, चालू घडामोडीचा विधानसभेचा पॉइंट बघत असताना मग आपण विधानसभा किंवा हे जे विधिमंडळ आहे या विधिमंडळाच्या राज्यघटनेतल्या तरतुदी बघितल्या। मी पुन्हा एकदा सांगतो, आपण काय काय पाहिलं मी तुम्हाला सांगितलं। राज्यघटनेत टोटल 25 भाग आहेत, त्याच्यामधला 6वा भाग विधिमंडळाशी संबंधित आहे।
कोणत्या कलमांपासून? इथे आपण बघितलं 168 राज्यघटनेचं 168 पासून 212 पर्यंत हा विधिमंडळाचा सर्व त्याच्यातली कलम आपल्याला पाहायला मिळतात. मग इथं जर आपण बघितलं सदस्य संख्या विधानसभेमध्ये कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 अशी सदस्य संख्या असते. पण 5 राज्य जर बघितले, हे 5 राज्य, या 5 राज्यात अपवाद आहेत. मग त्याच्यातले 3 राज्य, 3 मध्ये पहिला आहे अरुणाचल प्रदेश, दुसरं आहे सिक्कीम आणि त्याच्यानंतर आहे गोवा. या 3 राज्यामध्ये विधानसभेची सदस्य संख्या फक्त 30 एवढी असते. नियमानं 60 पेक्षा कमी विधानसभा असू शकत नाही. पण हे 3 अपवाद आहेत आणि त्याच्यानंतरचे 2 आहेत. एक म्हणजे मिझोराम आहे आणि दुसरं राज्य ते म्हणजे नागालँड आहे. मिझोराम मध्ये 40 आहे आणि नागालँड मध्ये 46 आहे. हे 5 राज्य जर सोडले तर बाकीच्या सगळ्या राज्यामध्ये विधानसभेची जी सदस्य संख्या आहे ती कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 अशी असू शकते. आपल्या महाराष्ट्रामध्ये आता आपण महाराष्ट्राची निवडणूक पाहतोय. आताच नुकतीच 23 तारखेला जो निकाल लागला त्याच्या निवडणुकीचा आपण अनालिसिस घेतोय. मग ही जी निवडणूक आहे ह्याच्यामध्ये किती जागांसाठी निवडणूक झाली होती? तर 288 जागांसाठी निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 जागा आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. पूर्ण देशामध्ये आपण संपूर्ण देशात जर बघितलं तर सगळ्या देशामध्ये उत्तर प्रदेश जे लोकसंख्या जिथं सगळ्यात जास्त आहे त्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त विधानसभेची सदस्य संख्या आहे आणि ती किती आहे? तर ती 403 आहे. ह्याच्यावर आपल्याला निरनिराळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. राज्यघटनेचा एवढा पार्ट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर मी संख्येबद्दलचा पॉईंट सांगितला. ह्याच्यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये 84वी घटना दुरुस्ती झालेली आहे आणि ही जी 84वी घटना दुरुस्ती आहे ती 2001 ची आहे. लक्ष द्या, ही जी 84वी घटना दुरुस्ती आहे ही 2001 ची आहे आणि या घटना दुरुस्तीनं असं स्पेसिफिक सांगितलेलं आहे की 2026 पर्यंत या आपल्या देशामधल्या जेवढ्या विधानसभा आहेत तेवढ्या सगळ्या विधानसभेमध्ये जी सदस्य संख्या आहे ती आहे तेवढीच राहील. 26 नंतर ही सदस्य संख्या बदलली जाऊ शकते, असा पण त्याच्यामधला एक विषय आहे. अजून एक ह्याच्यामध्ये एक विषय आहे बघा की अगोदर काय होतं, आपल्या विधानसभेमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये एका अँग्लो इंडियन ची नियुक्ती केली जात होती. पण आपल्या देशामध्ये 104वी घटना दुरुस्ती झाली. या 104व्या घटना दुरुस्तीनुसार अँग्लो इंडियनच्या जे सदस्य आहे, मग ते लोकसभेत असो की विधानसभेत असो, लोकसभेमध्ये अँग्लो इंडियनसाठी 2 सदस्याची निवड केली जात होती, विधानसभेमध्ये 1. मग 104वी जी घटना दुरुस्ती आहे या 104व्या घटना दुरुस्तीनुसार अँग्लो इंडियन ह्यांचं जे सदस्यत्व आहे तर ही रद्द करण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे 2 घटना दुरुस्त्या आपण इथं पाहिल्या. पहिली घटना दुरुस्ती ह्याच्यामधली मी तुम्हाला सांगितली 84वी घटना दुरुस्ती. 84व्या घटना दुरुस्तीनं असं स्पेसिफिक सांगितलेलं आहे की 2026 पर्यंत संख्या वाढवली जाणार नाही. आणि त्याच्यानंतर दुसरी घटना दुरुस्ती आपण बघितली 104वी घटना दुरुस्ती, जे अँग्लो इंडियनला सदस्यत्व दिलं जात होतं हे सदस्यत्व आता रद्द केलेलं आहे. ठीक आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या काही बेसिक किंवा राज्यघटनेशी संबंधित विषय होते ते आता आपण बघितलेले आहेत. आता जी निवडणूक झाली होती, आता विधानसभा 15वी, आताची जी निवडणूक झाली ती 15वी विधानसभा होती. या 15व्या विधानसभेमध्ये येणाऱ्या परीक्षेमध्ये चालू घडामोडी हा जो घटक आहे ह्याच्यामध्ये कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अंदाज घेऊन आपण ह्या घटकाची हे घटक घेत आहोत. आता इथं जर तुम्ही म्हणलात तर आता हा डायरेक्ट आपण निवडणूक कार्यक्रम पाहूयात. 15 ऑक्टोबर 2024 ला ही जी 15वी विधानसभा निवडणूक आहे त्याचा कार्यक्रम जाहीर झाला. म्हणजे ज्या दिवशी विधानसभेचा कार्यक्रम जाहीर होतो त्या दिवशी आपल्याकडे आचारसंहिता लागत असते आणि त्याच्यानंतर निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी ही आचारसंहिता उठत असते. मग ही जी निवडणूक आहे या निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तो कधी जाहीर झाला? 15 ऑक्टोबर 2024. त्याच्यानंतर यामध्ये काय सांगितलं? यामध्ये असं सांगितलंय महाराष्ट्राच्या 288 जागांच्या ज्या निवडणुका आहेत, महाराष्ट्राच्या 288 जागेच्या निवडणुका आहेत, ह्या आहेत विधानसभेच्या आणि लोकसभेची 1 जागा.
ती म्हणजे नांदेडची लोकसभेची जागा. तिथं नांदेडचे जे खासदार आहेत दिवंगत वसंतराव चव्हाण, त्यांच्या निधनानंतर मग ही जी निवडणूक आहे ही निवडणूक पोटनिवडणूक नांदेडमध्ये झाली. म्हणजे ही जी निवडणूक जाहीर झाली, हा जो निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तो निवडणूक कार्यक्रम 15 ऑक्टोबरला जाहीर झाला 2024ला. ह्याच्यामध्ये 15वी जी विधानसभा निवडणूक आहे म्हणजे ही विधानसभा 15वी होती आणि 15 ऑक्टोबरलाच त्याची तारीख जाहीर झालेली आहे. मग 288 जागा आणि त्याच्यानंतर जर म्हणलं तर लोकसभेची 1 जागा अशासाठी ही निवडणूक झाली. दुसरं, या निवडणुकीमध्ये असं सांगितलं ह्या सगळ्यांसाठी महाराष्ट्रात एकाच टप्प्यामध्ये ही निवडणूक घेतली जाईल. ह्याच्यामध्ये महाराष्ट्रात 1 टप्पा ह्याच्यामध्ये ही निवडणूक घेतली जाणार आहे असं त्याच्यामध्ये सांगितलं. दुसरं, या निवडणुकीसाठी आपल्याला माहिती आहे 20 नोव्हेंबरला मतदान होतं आणि 23 नोव्हेंबरला सर्व जागांचा म्हणजे 288 जागा आणि 1 लोकसभेची जागा ह्याच्यामध्ये निकाल होता. मग इथं तेच आहे, निवडणुकीमध्ये 288 जागा आणि 1 लोकसभेची जागा नांदेडची पोटनिवडणूक ह्याच्यासाठी ही निवडणूक झाली होती. फक्त याची जी आचारसंहिता आहे ती कधी लागली होती तर ती 15 ऑक्टोबर 2024ला आचारसंहिता यामध्ये लागली होती. दुसरं, आता या निवडणुकीमध्ये 15वी विधानसभा आहे, ह्याच्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ह्याच्या बाबतीत आयोग एखाद्या सेंटेन्समध्ये विचारलं जाऊ शकतं. सध्याच्या घडीला तुम्ही बघत असाल जो विरोधी पक्ष आहे, विरोधी पक्षानं सगळ्यात जास्त जे टार्गेट केलेलं आहे ते म्हणजे टक्केवारीला तुम्ही बघत असाल. कारण मग ते ईव्हीएम आणि ह्या सगळ्या गोष्टीचा प्रचंड चर्चा आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये सुरू आहे. मग एकतर सगळ्यात महत्त्वाचं ह्यांच्या जागा. आता खरं तर मला असं वाटतं की 2019चं कम्पॅरेटिव्हली मुद्दा मी घेतलाय की 2019ला जर तुम्ही बघितलं तर किती जागा कोणत्या पक्षाला होत्या. कारण 2019ला आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकार जे आहे तर हे सरकार बदलून सरकार आलं होतं. कारण आकड्यांचा सगळा खेळ होता हे लक्षात ठेवा. आणि मग इथं जर 2024ला जर बघितलं तर 2024ला कोणत्या पक्षाच्या किती जागा. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगतो, कारण ज्याची चर्चा आहे आयोग त्याचे प्रश्न जास्त विचारतात. मग इथं ह्या पर्सेंटेजची जास्त चर्चा आहे की किती पर्सेंटेज आणि जागा किती. मग एका पक्षानं सांगितलं, अपोजिट पक्षानं सांगितलं की आम्हाला एवढे पर्सेंटेज आहेत आणि इतक्या जागा आहेत. नंतर दुसऱ्या पक्षानं सांगितलं की लोकसभेला पण असंच झालं होतं. म्हणून आपल्यासाठी ते महत्त्वाचं नाही. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर आपल्यासाठी पर्सेंटेज कोणत्या पक्षाला किती आहेत तर किती जागेच्या प्रमाणात पडले हे आपल्याला समजणं खूप आवश्यक आहे. मग इथं जर आता हे सगळे पक्ष मी प्रमुख पक्ष घेतलेत त्यांच्या जागा आणि त्याचे पर्सेंटेज. आणि दुसरी एक महत्त्वाची मी ह्याच्यामध्ये 2019ला कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि मग 2024ला किती जागा मिळाल्या होत्या हे थोडंसं कम्पॅरेटिव्हली आपण बघणार. मग इथं बीजेपी सर्वात मोठा पक्ष 2019ला होता, 2024ला आहे. ठीक आहे, ही जी बीजेपी आहे या बीजेपीला 2024ला सगळ्या जागा भेटल्यात 132. आता बघा महाराष्ट्राच्या, आत्ताच आपण बघितलं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 जागा आहेत. मग जर बहुमत आपल्याकडे कशाला म्हणतात, जिथं 50% जास्त जागा जिथं मिळालेल्या जातात आणि 50% 1 जागा जर जिथं जास्त असेल तिथं बहुमत असं आहे असं सिद्ध केलं जातं. इथं जर तुम्ही म्हणलात इथं तर 144+1 महाराष्ट्रामध्ये बहुमत कुणाला आहे, ज्या पक्षाला 145+ जागा असतात त्या पक्षाला बहुमत समजलं जातं. त्या पक्षाला बहुमत समजलं जातं. मग बीजेपीला 132 जागा मिळाल्या, फक्त 13 जागा बहुमतापासून बीजेपी राहिलेली आहे. दुसरं, बीजेपीला एकूण पर्सेंटेज ज्या लोकांनी मतदान केलं, सर्व लोकांनी मतदान केलं त्याच्यापैकी 26.77% एवढी टक्केवारी बीजेपीला, सगळ्यात जास्त टक्केवारी, सगळ्यात जास्त जागा, सगळ्यात जास्त टक्केवारी. दुसरा पक्ष आहे शिंदे गट म्हणजे शिवसेना शिंदेची, त्यांना जागा आहे 2 नंबरच्या जागा 57 जागा मिळाल्या. आता बघा ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब आणि एकनाथराव शिंदे साहेब हे दोन्ही एकत्रित होते, ती जी मूळ शिवसेना होती त्यावेळेस 56 जागा आहेत आणि आता फक्त शिंदे गट 57 जागा आहेत 2024. म्हणजे 2024 मध्ये जर जागा जर म्हणला त्याच्यामध्ये बीजेपीला 132 जागा, शिवसेना शिंदे गटाला 57 जागा, एनसीपी. आता एनसीपी असं का दिलंय, कारण याचं कारण असं आहे की आपली जी निवडणूक आयोग आहे, निवडणूक आयोगासाठीचं जे कलम आहे तर ते 324 कलम आहे. त्या निवडणूक आयोगानं सांगितलं की जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती अजित पवारांची आहे, पण त्याच्यावर न्यायप्रविष्ट हा सगळा विषय सुरू आहे.
मग इथं एनसीपी जी आहे ही एनसीपी साठी ज्या जागा भेटलेल्या आहेत 2024ला त्या 41 जागा भेटल्या. आता ह्याच्यामध्ये पर्सेंटेज थोडंसं आपल्याला पाहायचंय. शिंदेच्या शिवसेना 12.38%, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9.1% इतकं पर्सेंटेज त्यांना भेटले. त्याच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांची जी शिवसेना आहे मूळ शिवसेना 20 जागा त्यांना मिळालेल्या आहेत, 20 जागा, आणि त्यांना पर्सेंटेज आहेत 9.96. म्हणजे इथं जर तुम्ही म्हणाल तर शिंदेच्या शिवसेनेला पर्सेंटेज इथं जास्त दिसत आहे, हे लक्षात घ्या. दुसरं, इथं इंडियन नॅशनल काँग्रेसच्या बाबतीत इथं जर आपण बघितलं तर काँग्रेसला फक्त 16 जागा मिळाल्या आणि काँग्रेसचं पर्सेंटेज बघा 12.42% आहे. आता तुम्ही इथं जर बघितलं तर 12.42 म्हणजे 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटेज ही काँग्रेसला आहे. पर्सेंटेजनुसार जर तुम्ही म्हणलात तर सगळ्यात जास्त पर्सेंटेज बीजेपीला, 2 नंबरला पर्सेंटेज काँग्रेसला आहे, 3 नंबरला शिंदे गट आहे, 4 नंबरला शरद पवार साहेबांचा हे आहे पक्ष, त्याच्यामध्ये इथं त्यांना 10 जागा मिळाल्यात. आणि दुसरी गोष्ट 11.28 म्हणजे शरद पवार साहेबांच्या ज्या राष्ट्रवादीला आहे पर्सेंटेज प्रचंड आहे पण त्या प्रमाणात जागा कमी आहेत. हे झालं पर्सेंटेजचं. हे पर्सेंटेज का सांगितले कारण सध्या हा चर्चेतला विषय आहे. मग इथं सगळ्यात जास्त पर्सेंटेज तुम्हाला जर क्रम लक्षात ठेवायचा, सगळ्यात जास्त पर्सेंटेज बीजेपीला आहे, 2 नंबरला काँग्रेसला आहे, शिंदे गटाला नाही. जागा जर म्हणलात तर शिंदे गटाला 2 नंबरला आहे, पण पर्सेंटेज जर तुम्ही म्हणलात तर हे जे पर्सेंटेज आहे तर हे काँग्रेसला जास्त आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथं भाजपचं 26.77 आहे. पण हेच जर चित्र तुम्ही 2019चं बघितलं तर भाजपला 2024ला ज्या जागा आहेत त्या 132 आहेत, पण 2019ला या भाजपला 105 जागा आहेत आणि पर्सेंटेज आहे 25.75 म्हणजे 26.77 आणि 25.75, 26.77 आणि 25.75 ह्याच्यामध्ये लई मोठा डिफरन्स नाहीये, फक्त यांच्या जागा इथं वाढलेल्या आहेत, ही एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरं, ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शिवसेना आता मूळ शिवसेना इथं 12.38 आहेत आणि इथं त्यांना दिलेले आहेत 16.41 इतकं त्याच्यामधलं आहे हे पर्सेंटेज आहे. त्याच्यानंतर 16.71 हे पर्सेंटेज आहे एनसीपीचं. पुन्हा एकदा लक्षात ठेवा 2024च्या विधानसभेमध्ये 2 नंबरचं पर्सेंटेज काँग्रेसला आहे आणि 2019च्या विधानसभेमध्ये 2 नंबरचं जे पर्सेंटेज आहे हे 2 नंबरचं पर्सेंटेज आपण म्हणतो त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला आहे. हे थोडंसं आपल्याला कन्फ्युजनमध्ये आहे, परंतु हे सोपं करून आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणजे आता 2024 2 नंबरचं काँग्रेसला, 2019ला 2 नंबरचं जे पर्सेंटेज आहे हे पर्सेंटेज शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला आहे. आणि मग इथं आपण बघू शकता या ठिकाणी काँग्रेसला 15.87 आहे आणि त्यावेळेस हे 2 तर गट नव्हतेच. म्हणजे यामध्ये हे मुद्दा मी तुम्हाला का सांगितलं कारण चर्चेतला मुद्दा आहे पर्सेंटेजच्या बाबतचा, किती जागा आणि किती पक्ष. फक्त आपल्याला 1 नंबरचं कोणाला, कारण हे काय प्रत्यक्षात लक्षात ठेवणं शक्य नाही, परंतु जर प्रश्न विचारला तर आपल्याला तिथं थोडंसं लॉजिक लावता येतं. म्हणून मी लॉजिक इथं 2च सांगितलं तुम्हाला. भाजपला तर सगळीकडेच पर्सेंटेज जास्त असणार आहे, 24 असो की 19 असो. 2 नंबरला फक्त इकडे काँग्रेस घ्या आणि इकडे राष्ट्रवादी काँग्रेस घ्या. ठीक आहे, जागा तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे. ठीक आहे, यानंतरचा आपल्याला एक महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये बघायचा आहे की ह्याच्यामध्ये महिलांच्या आमदाराच्या बाबतीत आपल्याला प्रश्न जास्त विचारले जातात ह्याच्यामध्ये की तुम्हाला किती महिला उभं राहिल्या होत्या, मग कोणत्या विधानसभेमध्ये आपल्या ज्या सगळ्या विधानसभा 15 झाल्यात ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महिला निवडून कोणत्या विधानसभेमध्ये आल्यात, कोणत्या विधानसभेमध्ये कमी आल्यात, ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता इथं जर आपण बघितलं ही 15वी विधानसभा आहे, ह्याच्यामध्ये टोटल उमेदवार 363 महिला होत्या. टोटल किती? 363 महिला उमेदवार होत्या. यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यापैकी 15व्या विधानसभेत ज्या निवडून आलेल्या ज्या महिला आहेत त्या 22 आहेत. त्याच्यानंतर ह्याच्या अगोदरची विधानसभा 2019ची त्या विधानसभा म्हणजे 14वी विधानसभा, या विधानसभेमध्ये 24 महिला आमदार निवडून आल्या होत्या. म्हणजे बघा आमच्या एक विधानसभा 15वी आणि एक विधानसभा 14वी. लक्ष द्या, 14व्या विधानसभेमध्ये
24 महिला आमदार निवडून आल्यात आणि 15व्या विधानसभेमध्ये 22 महिला आमदार निवडून आलेल्या आहेत. म्हणजे आता 2 महिला आमदार कमी झाल्यात. आतापर्यंत झालेल्या 15 विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त महिला आमदार निवडून ज्या आलेल्या आहेत त्या म्हणजे 14व्या विधानसभेत 24 महिला आमदार. म्हणजे आतापर्यंत 15 विधानसभा निवडणुका झाल्या. या 15 विधानसभेमध्ये सर्वात जास्त महिला आमदार निवडून आल्या 14व्या विधानसभेत 2019च्या. आपली जी आत्ताची विधानसभा आहे 15वी त्याच्यामध्ये 22 महिला आमदार निवडून आलेल्या आहेत. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं जर बघितलं आपण सर्वात कमी म्हणजे 0 महिला उमेदवार 3ऱ्या विधानसभेत 1972ला निवडून आल्या होत्या. म्हणजे इथं जर म्हणलात तुम्ही 3री विधानसभा 0. ह्याच्यामधला एक महत्वाचा पॉईंट उद्या प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कितव्या विधानसभेमध्ये सर्वात जास्त महिला उमेदवार निवडून आल्या होत्या. मग तिथं आपल्याला सांगता आलं पाहिजे की 14वी विधानसभा 24 महिला आमदार निवडून आल्या. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात कमी महिला उमेदवार कोणत्या विधानसभेत निवडून आल्या. तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे 3री विधानसभा ही कधी होती 1972ला. कारण महाराष्ट्र 1 मे 1960ला महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती आहे. 1 मे हा कामगार दिवस आहे. 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती आहे. त्याच्यानंतर मग 65, 70 आणि त्याच्यानंतर 3री जी विधानसभा आहे ती 1972ची आहे. मग 1972च्या विधानसभेमध्ये सर्वात कमी महिला आमदार निवडून आल्या होत्या आणि त्या ज्या होत्या त्या म्हणजे किती तर 0 हे लक्षात ठेवा. म्हणून ह्या 3 गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. ही विधानसभा आहे आणि इथं निवडून आलेले सदस्य आहेत ही गोष्ट आपल्याला इथं समजून घेणं अतिशय महत्वाची आहे. त्याच्यामध्ये बघा हे आपण बघितलं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला ह्याच्यात विचारली जाऊ शकते की किती महिला उभ्या टाकल्या होत्या तर 363, निवडून आल्या 22. ओके, ह्याच्यानंतर या मधला जो पॉइंट आहे सर्वाधिक मताधिक्य कोणाला मिळालं. आताची जी विधानसभा आहे त्याच्यामध्ये हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सर्वाधिक मताधिक्य कोणाला, सर्वात कमी मताधिक्य कोणाला, हे वन लाईनर जे प्रश्न आहेत तर ते सुद्धा पॉसिबल आहेत. ह्याच्यामध्ये जर सर्वाधिक मताधिक्य जे आहे ते काशीराम पावरा भाजपचे आहे ते काशीराम पावरा आणि त्यांचा मतदारसंघ आहे शिरपूर मतदारसंघ. या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्य काशीराम पावरा यांना मिळाले. हे किती आहे तर 1,45,944 मतांनी यांचा विजय झालाय. 3 जण आहेत ह्याच्यामधले. पहिले हे आहेत सर्वाधिक मताधिक्य, त्यांचं नाव आहे काशीराम पावरा. काशीराम पावरा हे सर्वात जास्त मताधिक्यानं निवडून आलेले उमेदवार आहेत. दुसरं सर्वात कमी मताधिक्य सर्वात कमी मतानं निवडून आलेले उमेदवार हे आहेत अब्दुल खालिफ, MIMचे आहेत आणि मालेगाव मतदारसंघ आहे. मालेगाव मतदारसंघ MIM आणि त्यांचं नाव आहे अब्दुल खालिफ. हे किती मतांनी निवडून आलेत? फक्त 162 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. पुन्हा एकदा सांगतो, सर्वाधिक मताधिक्य भेटलेले त्यांचं नाव आहे काशीराम पावरा. ह्यांचा शिरपूर नावाचा मतदारसंघ आहे आणि किती तर 1,45,944 एवढ्या मतांनी ते निवडून आले. सर्वात कमी मताधिक्यानं आलेले ते म्हणजे किती 162 आणि MIMचे आणि मालेगाव मतदारसंघ आहे. त्यांचं नाव आहे अब्दुल खालिफ, हे त्यांचं नाव आहे. दुसरं, आता याच्याबद्दलची जी काही ठळक वैशिष्ट्ये आहेत 15 विधानसभेची जी वन लाईनर मध्ये विचारलं जाऊ शकतात. आता महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळानुसार, आपण देशात क्षेत्रफळानुसार जर म्हणलं तर राजस्थान आहे, महाराष्ट्रात क्षेत्रफळानुसार म्हणलं तर अहमदनगर आहे. पण मतदारसंघाच्या बाबतीत जर म्हणलं तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले जवळ सगळे 288 मतदारसंघ आहेत. टोटल 288 मतदार. या सगळ्या मतदारसंघात क्षेत्रफळाने सर्वात मोठा मतदारसंघ इथं तर तो आहे अहेरी. अहेरी कुठं तर गडचिरोलीमध्ये. विदर्भात टोटल विदर्भात 11 जिल्हे आहेत, 120 तालुके आहेत आणि त्या विदर्भातला जो गडचिरोली आहे, गडचिरोली मधलं अहेरी हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. त्याच्यानंतर सर्वात छोटा जो मतदारसंघ आहे तो धारावी.
धारावी सध्या अनेक गोष्टींनी चर्चेत आहे. आपण बघतोय की ते अदानींना तो प्रोजेक्ट घ्यायचा आहे, पण त्याला विरोध होतोय. आणि मग महाराष्ट्राची निवडणूक आणि मग ह्या सगळ्या गोष्टी, तर त्या सगळ्या भोवती फिरतायत. तर तो धारावी आहे. तर धारावी ही एक अतिशय कमी स्क्वेअर फूट, अतिशय कमी एरिया त्याच्यामध्ये आहे. धारावीच्या मध्ये सर्वात छोटा मतदारसंघ आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं क्षेत्रफळाने सर्वात मोठा मतदारसंघ कुठला, तर त्याचं नाव आहे अहेरी. आणि क्षेत्रफळाने सर्वात छोटा मतदारसंघ त्याचं नाव आहे धारावी. मग धारावीच्या बाबतीत चर्चेत असल्यामुळे विचारला जाण्याची शक्यता आहे. दुसरं, आता ही जी विधानसभा होती, या विधानसभेमध्ये 288 मतदारसंघ होते, परंतु हे जे जिल्हे आहेत आपले 36 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये सर्वाधिक मतदार हे पुणे जिल्ह्यात आहेत. किती? जवळपास 88.5 लाख. सर्वात जास्त मतदार पुणे जिल्ह्यात आहेत, 88.5. आणि सर्वात, इथं जर आपण म्हणलं, सर्वात जास्त मतदारसंघ सुद्धा पुणे जिल्ह्यातच आहेत. साहजिक आहे, आपण लॉजिक लावू शकतो, ज्या ठिकाणी सर्वात जास्त मतदारसंघ आहेत तिथं सर्वात जास्त मतदार असणार, असं आपण लॉजिक लावू शकतो. सर्वात कमी संख्या जी आहे ती सिंधुदुर्गची आहे. सर्वात कमी कोकणामध्ये सर्वात कमी जी संख्या आहे ती सिंधुदुर्गची 6.7 लाख. आणि साहजिक आहे, सर्वात कमी मतदारसंघ ह्याच्या विधानसभेत कुठं असणार आहेत, तर सिंधुदुर्गमध्येच असणार आहेत. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे तृतीयपंथींचा. इथं सर्वाधिक तृतीयपंथी जे मतदार आहेत तर ते ठाणे जिल्ह्यात आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि मग ते किती आहेत, तर 1415 हे गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये आहेत. म्हणून ही जी काही आपण ह्या विधानसभेची जी ठळक वैशिष्ट्ये राहिलेली आहेत, सर्वात मोठा मतदारसंघ अहेरी गडचिरोली, सर्वात छोटा धारावी जो चर्चेतला पॉईंट आहे, त्याच्यानंतर सर्वात जास्त मतदार पुणे जिल्ह्यात, मतदार सर्वात जास्त असणार आहेत म्हणजे मतदारसंघ सुद्धा तिथंच असणार आहेत. तिसरी गोष्ट, सर्वात कमी मतदार सिंधुदुर्ग आहेत, सर्वात कमी मतदारसंघ सिंधुदुर्ग. आणि तृतीयपंथी सर्वात जास्त उमेदवार हे ठाणे जिल्ह्यात आहेत. ही गोष्ट ह्याच्यामध्ये या विधानसभेमध्ये महत्वाची आहे. दुसरं, आता मतदानाची एकूण टक्केवारी, आता ती टक्केवारी त्या पक्षाला पडलेली आहे. इथं एकूण टक्केवारी म्हणजे ह्यावेळेस मतदान थोडं वाढलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. इथं जर तुम्ही म्हणत असाल 2024ला जे आताची 15व्या विधानसभेची जी निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये एकूण झालेलं जे मतदान आहे ते 66.5% आहे. एकूण झालेलं म्हणजे सगळं. तसं निवडणूक आयोगाने आकडेवारी नेहमी बदलली आहे, पण ही आकडेवारी अद्यावत आहे, वेबसाईटवरची आत्ताची आकडेवारी आहे. 2024ला ही जी निवडणूक आहे ह्याच्यामध्ये एकूण झालेलं मतदान हे 66.05% आहे टोटल संपूर्ण महाराष्ट्रात. 2019ला हे किती झालं होतं, 61.30%. म्हणजे चांगली गोष्ट आहे, साधारणतः जवळपास 4.5 ते 5% मतदान वाढलेलं आहे. दुसरं, सर्वाधिक मतदान झालेला जो मतदारसंघ आहे तो करवीर कोल्हापूर, शाहू महाराजांचं हे शाहू महाराजांच्या पावन स्पर्शानं हे असलेलं कोल्हापूर आहे. तर हे जे कोल्हापूर आहे, कोल्हापूरमधलं करवीर जे आहे, या ठिकाणी जर आपण बघितलं तर 84.96% इतकं तिथं मतदान झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात जास्त आपण म्हणलो सर्वाधिक मतदान झालेला जो मतदारसंघ आहे तो हा आहे करवीर कोल्हापूर. त्याच्यानंतर सर्वात कमी मतदान झालेला जो मतदारसंघ आहे त्याचं नाव आहे कुलाबा, 44.44. हे सर्वात कमी जिथं मतदान झाले ते आहे. आणि दुसरी गोष्ट, सर्वाधिक उमेदवार असलेला मतदारसंघ तो म्हणजे बीड जिल्हा. आणि बीड जिल्ह्यातलं माजलगाव हे आहे, तिथं 34 उमेदवार हे आपल्या ह्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये उभे होते. ठीक आहे, ही जी आहे ते एकूण टक्केवारीमध्ये आहे. म्हणजे 2024ला सगळ्यात जास्त मतदान झालेलं ते किती, तर 66%, 66.05%. 19ला हीच पर्सेंटेज 61.30% होतं. सर्वाधिक मतदान झालेला जो मतदारसंघ जर तुम्ही म्हणाल तर तो आहे करवीर कोल्हापूरचा. सर्वात कमी मतदान झालेला तो कुलाबा आहे, 44.44. आणि त्याच्यानंतर सर्वाधिक उमेदवार असलेला मतदारसंघ तर तो मतदारसंघ आपल्याला आहे तो म्हणजे माजलगाव आहे. दुसरं, आता ह्याच्यामध्ये जर इतर माहिती कुठली आहे की जी एक्स्ट्रॉर्डनरी माहिती आपल्याला थोडीशी विचारली जाऊ शकते. असं कुठलं मतदारसंघ होता की ज्याचं 100% नियंत्रण महिलांनी केलं होतं. मग हे महिला नियंत्रित असलेलं मतदार केंद्र कोणतं आहे, त्या केंद्राचा क्रमांक किती होता, तर 426. हे असं मतदान केंद्र आहे जे संपूर्णपणे महिलांनी नियंत्रित केलं होतं.
आपल्या या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 15व्या विधानसभेमध्ये 426 नंबरचं जे मतदान केंद्र आहे तर ते पूर्णपणे महिलांनी नियंत्रित केलं होतं. दुसरी गोष्ट, निवडणूक जो आयोग आहे, आता बघा विधानसभेच्या, आता ही जी निवडणूक आयोग आहे हा निवडणूक आयोग आपल्याकडे थोडंफार आपण राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोगाबद्दल सुद्धा बेसिक गोष्टी बघूयात. काय असतं, आपल्या जे राज्यघटनेचा आर्टिकल 324 आहे, ह्या 324 निवडणूक आयोग सांगितलेला आहे. कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची रचना आहे. हे जो निवडणूक आयोग आहे हा निवडणूक आयोग लोकसभा, राज्यसभा आणि त्याच्यानंतर विधानसभा ह्याच्या निवडणुका घेत असतो. आणि मग हा जो निवडणूक आयोग आहे याच्यासाठीचं जे कलम आहे तर ते म्हणजे राज्यघटनेतलं कलम 324. आता इथं सांगितलेलं आहे की निवडणुकीसंदर्भात म्हणजे महाराष्ट्राची जी निवडणूक आहे ही 15व्या लोकसभेची निवडणूक आहे, त्याच्या संदर्भात जी हेल्पलाईन आहे ती किती दिलेली आहे, ती 1950 ही हेल्पलाईन त्याच्यामध्ये दिलेली आहे. दुसरं, आता महाराष्ट्र राज्याचा, कारण हे आहे देशाचं निवडणूक आयोग, पंचायत राजमध्ये 73 आणि 74वी घटना दुरुस्ती झाली आणि प्रत्येक राज्यामध्ये पंचायत राजच्या निवडणुका घेण्यासाठी मग निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग स्थापन झाले. मग तो जो राज्य निवडणूक आयोग आहे 73व्या घटना दुरुस्तीनं स्थापन झालेला, तो जो राज्य निवडणूक आयोग आहे त्याचा सदिच्छादूत कोण आहे तर तो आपला सचिन तेंडुलकर आहे, हे लक्षात ठेवा. दुसरं, या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं एक होतं की जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक ॲप त्यांनी डेव्हलप केलं होतं आणि ते जे ॲप आहे तर ते आहे दिव्यांग ॲप. या निवडणुकीची हे एक याचं विशेष होतं की दिव्यांगांना सुद्धा या निवडणुकीमध्ये त्यांच्या ॲप थ्रू मतदानाचा अधिकार या निवडणुकीमध्ये देण्यात आला होता. मग ही जी इथं बघितली आपण ह्या निवडणुकीबद्दलची जी इतर माहिती आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, महिलांनी नियंत्रित केलेलं जे मतदान केंद्र आहे ते 426. हेल्पलाईन किती होती निवडणूक आयोगाची, ते 1950 नंबरची हेल्पलाईन होती. दुसरं, राज्य निवडणूक आयोगाचा जो सदिच्छादूत आहे त्याचं नाव आहे सचिन तेंडुलकर. आणि दिव्यांग ॲप ह्या निवडणुकीचं 15व्या विधानसभा निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की ही इथं दिव्यांगासाठी दिव्यांग ॲप काढलं होतं, ॲप थ्रू मतदान ह्याच्यामध्ये घेण्यात आलं होतं. अशी ही महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होती. महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण विधानसभा निवडणूक 15वी ह्याच्यामधल्या चालू घडामोडी संबंधित आणि इथं ही जी विधानसभा आहे ही राज्यघटनेत नेमकी कुठं आहे याबद्दलची माहिती आपण पाहण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. नक्कीच ह्याच्याबद्दल आपले काही प्रश्न असतील आपण नक्की कमेंट करू शकता. धन्यवाद.